विनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला तरीही तो सुरक्षित राहिलेला नाही। जो तो पुढे जाण्याच्या नादात आपली वाहने सुमार चालवित असतो। यामुळे दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढते। हे अपघात थांबवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत। पाहुयात काय आहेत या योजना। आमचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांचा हा स्पेशल रिपोर्ट। देवदूत काय आहे? आर्यन रेस्क्यू ही देवदूत सर्व सुविधांनी तयार व्हॅन 500 लिटर पाण्याची टाकी 20 लिटर आग त्वरित विझवण्याकरता फोम अपघातग्रस्त गाडीचा पत्रा कापण्याकरिता वापरण्यात येते। शक्तिशाली कटर, स्ट्रेचर, आधुनिक फोल्डिंग शिडी, ऑटोमॅटिक पॅनल पॉवरफुल दिवे अशा अनेक सुविधा त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापनाकरिता शीघ्र प्रतिसाद देण्यासाठी देवदूत व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे। देवदूतच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर अनेकांची प्राण सुद्धा वाचवण्यात यश मिळाले आहे। म्हणून QRV आर्यन खऱ्या अर्थाने जीवनदान देणारी व्हॅन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे। आज के डेट में हम मोर दैन 300 इमरजेंसीज अटेंड किए हैं। उसमें 70 फायर रिलेटेड इमरजेंसीज, 230 रोड एक्सीडेंट्स। इसमें रोड एक्सीडेंट्स में हमने मोर दैन 300 पेशेंट्स को हमने रेस्क्यू करके टाइमली उनको एम्बुलेंसेस को हैंड ओवर किया है और हमने बहुत सारे लाइव्स एंड प्रॉपर्टी बचाया है। ये रेस्क्यू व्हीकल्स जो है not only for accidents, not only for fire emergencies, but during earthquakes, landslides, floods और किसी भी इमरजेंसी, किसी भी डिजास्टर में, मैन मेड डिजास्टर्स और नेचुरल डिजास्टर्स में इस क्विक रिस्पांस व्हीकल्स को यूज़ कर सकते हैं और इसमें कस्टमाइज्ड कस्टमर नीड के हिसाब से हम रेस्क्यू टूल्स एंड इक्विपमेंट इसमें हम लोग रख सकते हैं। एक ओसे टोल नाका, दूसरा लोनावला और तीसरा खालापुर टोल नाका और चौथा 9 किलोमीटर पनवेल पे ये 4 व्हीकल्स पोजीशन है और 24/7 365 डेज ए ईयर ये ऑपरेशंस में रहते हैं। कोई भी इमरजेंसी हो विदिन 10 मिनट्स के अंदर जाके रेस्क्यू करना हमारा टारगेट्स है। पुणे मुंबई ही शहरे अगदी जवळ आली आहेत। दररोज अनेक जण पुणे मुंबईला ये जा करतात। अशातच जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येसह अपघातही वाढले आहेत। दोन्ही शहरांमधील प्रवास वेळखाऊ होऊ लागला। या सर्व समस्या सुटाव्यात, अपघात कमी व्हावेत यासाठी मोठ्या अपेक्षेने द्रुतगती महामार्ग 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आला। एकूण 100 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरून ताशी 80 किलोमीटर वेग मर्यादा आहे। मात्र ही वेग मर्यादा ओलांडली जात असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। टायर फुटणे, वाहन चालकाचा ताबा सुटणे, दरीत वाहन कोसळणे, वळणाला अपघात होणे, अचानक गाडीला आग लागणे अशा घटना वारंवार घडतात। त्याचबरोबर टँकर, ट्रक, कंटेनरचे पलटी होणे याशिवाय ट्रेलर रस्त्यावर आडवा पडल्यामुळे लोणावळा खंडाळा येथे हमखास वाहतूक कोंडी होते। त्याचबरोबर ऑइल आणि गॅस गळती होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते। जसे की आपण बघितलेली गाडी पूर्ण फुल्ली टेक्नॉलॉजीनी लेस आहे। जसे जर नाईटचा वगैरे कुठला कॉल असला, आपण थोड्या वेळीपूर्वी जे प्रात्यक्षिक बघितलं होतं रूफ रोबोटची, त्याची आम्हाला खूप मदत होते। कधी गाडी हायवेवरती असताना ॲक्सिडेंट होतो, गाडी दरीत कोसळते किंवा रस्त्याच्या खाली जातं, तेव्हा आम्ही टॉर्च वगैरेच्या साह्याने रेस्क्यू करू शकत नाही, तेव्हा आम्हाला या रूफ रोबोटची खूप मदत होतो। तसेच आपण एक डिस्प्ले बोर्ड बघितला होता। काही कारती लेनवरती ॲक्सिडेंट होत असताना मागच्या गाड्यांना सूचित करण्यासाठी आमच्याकडे मेसेज बोर्डची पण सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून जे पुढचा ॲक्सिडेंट झाला आहे त्या मागच्या येणाऱ्यांना कळावा आणि ते वेळेच्या आधी सावध व्हावे। काही वेळेस काय होतं, ॲक्सिडेंट होत असताना भरधाव गाड्या येतं, त्यांना त्याची माहिती नसतं आणि त्या अपघातात परत अपघात होतं आणि असे बरेचदा झालेले पण आहे। द्रुतगती महामार्गावर हवी तशी उपाययोजना न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले। रस्ते विकास महामंडळाचे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर आपत्कालीन यंत्रणा सुद्धा रस्ते विकास महामंडळाने विकसित केली आहे। आर्यन पंप या कंपनीच्या सहकार्याने महामंडळाने शीघ्र प्रतिसाद देऊन देवदूत रेस्क्यू व्हॅन द्रुतगती महामार्गावर आणल्या आहेत। मुंबई ते पुणे असा एक्सप्रेसवे प्रकल्प बांधून एक गाड्यांना लवकरात लवकर मुंबई ते प्रवास कमीत कमी वेळेत होण्यासाठी एक असा एक्सप्रेसवे बांधलेला आहे। या एक्सप्रेसवेवर एक ॲक्सिडेंटचं प्रमाण, परत ट्रक जे 4 व्हीलर जातात त्यांचं फायर कॉलचं प्रमाण वाढायचा जो एक्सपिरियन्स गव्हर्नमेंटला भेटलेला आहे, त्यानुसार गव्हर्नमेंटने आमच्या आर्यन टीमला एक प्रोजेक्ट दिलेला आहे की काहीतरी रेस्क्यू आणि फायर काम करावं, लोकांना कमीत कमी म्हणजे लोकांचे प्राण वाचवावे, परत रेस्क्यू करावं, फायर कमीत कमी लवकर एक्सटिंग्विश करावं। त्यासाठी आमच्या आर्यन टीमसाठी काम दिलेलं आहे MSRDCने। सध्या 15 ऑगस्टपासून ते आतापर्यंत
जवळजवळ 250 ते 300 लोकांचे जीव वाचवलेले आहे आमच्या आर्यन टीमने. सुरुवातीला लोणावळा येथे प्रायोगिक तत्वावर 15 ऑगस्ट रोजी पहिली व्हॅन सुरू करण्यात आली होती. घाटात होणाऱ्या अपघातस्थळी त्वरित पोहोचून बचाव करण्यास ही यंत्रणा यशस्वी ठरली. त्यामुळे आणखी 3 व्हॅन याच महामार्गावर तैनात करण्यात आल्या. प्रत्येक 25 किलोमीटरच्या पल्ल्यात या देवदूत आर्यन रेस्क्यू व्हॅन ठराविक अंतरावर सदैव सज्ज असतात. एक कॉल आला तर अवघ्या काही मिनिटात आर्यन रेस्क्यू टीम घटनास्थळ गाठून प्रवासी वाहन चालकांचे प्राण वाचवतात. त्यामध्ये तळेगाव, उर्से टोल नाका, खालापूर आणि पनवेलचा समावेश करण्यात आला आहे. व्हॅनवर प्रशिक्षित रेस्क्यू ऑपरेटर नियुक्त करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी अपघात घडेल तिथे ही व्हॅन पोहोचते. अपघातग्रस्तांना मदत केली जाते. अनेकदा चालक किंवा प्रवासी अडकून पडतात. त्यांना बाहेर काढून जीव वाचवण्यास या यंत्रणेला यश मिळाले आहे. विशेष करून खालापूर आणि लोणावळा येथील व्हॅनला अधिक कॉल येतात. तिथे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य आर्यन पंपच्या पथकाने केले आहे. जवळपास 300 पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवले आहेत. त्याचबरोबर वाहतूक नियमन तसेच रहदारी अडथळा होऊ नये याकरिता मदत केली जाते. आगीच्या घटना घडल्यानंतर त्या विझवण्यासाठी हीच देवदूत व्हॅन सर्वात अगोदर पोहोचते. आपत्कालीन बचावासाठी ही यंत्रणा वरदान ठरत असल्याच्या अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवहीत नोंदवल्या आहेत. भविष्यात रेस्क्यू आर्यन देवदूत सारख्या व्हॅन राज्यातल्या प्रत्येक प्रमुख महामार्गावर धावतील आणि अनेकांचे प्राण वाचवतील हेच पाहणे आता औचित्याचे ठरेल.